नेपाळच्या काठमांडूमध्ये जेनझी विरुद्ध सरकार असा संघर्ष पेटलेला आहे। नेपाळची तरुणाई थेट रस्त्यावर उतरलेली आहे। सोशल मीडियावर बंदी टाकल्यानं तरुण आक्रमक झालेत। आक्रमक आंदोलक थेट नेपाळच्या संसदेमध्ये शिरले। या आंदोलकांनी संसदेला घेराव घालण्याचाही प्रयत्न केलाय। नेपाळमधील या आंदोलनानंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं। आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराचा, नळकांड्या आणि रबर बुलेटचा वापर करण्यात आलाय। आतापर्यंत 19 आंदोलकांचा मृत्यू झाला असून 200 जण जखमी झालेले आहेत। काही ठिकाणी आंदोलकांवर गोळीबारही करण्यात आला। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती भवन आणि उपराष्ट्रपती भवनामध्ये जाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। दरम्यान नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारत पदाचा राजीनामा दिलेला आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये त्यांनी पंतप्रधान ओली यांना राजीनामा सोपवलेला आहे। तर नेपाळमध्ये काल हे आंदोलन सुरू झालं। या आधी सुरुवातीला हे जेनझी आहेत जे शांततेमध्ये आंदोलन करत होते, मात्र या आंदोलनानंतर आक्रमक असं रूप प्राप्त झालं। नेपाळमध्ये संपूर्ण ठिकाणी गदारोळ पाहायला मिळाला। तरुणाई आक्रमक झालेली होती। संसदेला या सगळ्या तरुणाईनं घेरलेलं होतं। नागरिकांवर त्यानंतर लाठीमार करण्यात आला। या नेपाळमध्ये 26 सोशल मीडिया ॲप जे आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत आणि याच बंदीला विरोध करण्यासाठी ही सगळी तरुणाई रस्त्यावर उतरली।